महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। नारायणराव वाघमारे महाविद्यालय येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात श्रीमती सुभद्राबाई कोंडबाराव पाटील यांच्या स्मरणार्थ गेली 20 वर्षांपासून दरवर्षी याही वर्षी स्पर्धेचे आयोजन केले आहे। या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून नव्हे तर मराठवाड्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला आहे। दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी श्रीमती सुभद्राबाई कोंडबाराव पाटील मराठवाडा स्तरीय महाविद्यालय स्पर्धामध्ये यावर्षी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन प्राचार्य मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजक समिती नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्य डी.आर. मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर रेखा हिंगोले, राज्यशास्त्र विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर ह्या होत्या। दुसऱ्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर महानंदा राऊत खेडकर, समाजशास्त्र विभाग प्रमुख शरदचंद्र महाविद्यालय नायगाव ह्या होत्या। डॉक्टर रेखाताई इंगोले यांनी स्त्री भ्रूण हत्या व मुलीचे घटनेप्रमाण यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता। याच दिवशी विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, महिला आणि शिक्षक-शिक्षिका तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक गोविंद देशमुख, जी.टी.व्ही. महाराष्ट्र न्यूज। विचार करतो की काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या सामाजिक समस्या या निर्माण होतात। सामाजिक समस्या म्हणजे काय तर बहुसंख्य लोकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे सामाजिक समस्या असते। समजा काही माझी येण्या जाण्याची वैयक्तिक अडचण असेल तर ती होते का? माझ्या घरात काही नसेल, जन्मदरातील घट ही एक सामाजिक समस्या होऊन बनलेली आहे। मग सामाजिक समस्या आपण पाहतो की सती प्रथा होती, केशोभन होती, मग त्या आता राहिलेल्या आहेत का? नाही, निर्माण होत असतात आणि तेव्हा जर आपण त्यांचे निराकरण केले तर त्या सुटत देखील असतात। मग हे मुलींच्या जन्मदरामध्ये जी घट होत चाललेली आहे तर यावर जर आपण वेळीच उपाययोजना केल्या तर हे समस्या दूर होऊ शकते। मुलींचा जन्मदर घटल्यामुळे जे आहे, आता सगळ्यांनी सांगितलं की वेगवेगळे अन्याय अत्याचार मुलींवर होतात। त्याचप्रमाणे आपण पाहतो की समाजामध्ये जर मुलाचे आणि मुलीचे लग्न झाले तर काय होते की विवाह संस्था निर्माण होत असते। विवाह संस्थेतून कुटुंब संस्था उदयाला येत असते आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.